संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांचा पालकांचा आज पुण्याकडे प्रस्थान होते आणि पहिला मुक्काम जो आहे तो संपल्यानंतर आज दोन्ही पालख्या पुण्यात येणार आहेत। ज्या पुण्यात पालख्या येतात त्या पालख्याचं स्वागत करण्यासाठी अशा पद्धतीने पुणेकरांनी जे ते रांगोळी काढून या सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यास सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता पालखीच्या संत माऊलीच्या पुढच्या ज्या दिंड्या आहेत त्या आता पुण्याकडे रवाना होत आहेत। भजन कीर्तन आणि नामघोष करत या सगळ्या दिंड्या ज्या आहेत ते हळूहळू आता पुण्यनगरीकडे जात आहेत। दरवर्षीप्रमाणे पुण्यनगरी सुद्धा यावर्षी सुद्धा या सगळ्या वारकऱ्यांचं अतिशय उत्साहाने स्वागत करते। आपण जर पाहिलं तर एक विठ्ठल रुक्मिणीच्या स्वरूपामधल्या जी वेशभूषा आहे ती करण्यात आलेली आहे आणि साक्षात विठ्ठल जो आहे तो वारकऱ्यांना या ठिकाणी भेटते। कुठून आलात, काय नाव? बर बर, सागर आंबेकर। किती वेळ लागला हे गेटअप कराय? गेटअप करायला सकाळी 3:30 ला चालू गेलं, 4:30 पर्यंत शिकायला खूप मिळतं। बरेच लोक आहेत बर, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा आहे, त्यामुळे प्रत्येकाने वारी करावी बरं का, वारीमध्ये शिकायला मिळतं। प्रत्येक जण आपापल्या परीने या वारीमध्ये सहभागी होऊन आनंद साजरा करण्याचा प्रयत्न करतोय। आता पुण्यात हे सगळे माऊली जे आहेत ते उद्या मुक्कामी असणार आहेत। आज पुण्यनगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे आणि सगळे वारकरी अतिशय उत्साहाने आनंदाने या पुण्यनगरीकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत। बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे।